केंद्रातल्या मोदी सरकारला 12 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त भाजप कार्यकर्ते जल्लोष करत असतानाच बदलापुरात मात्र महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी जोरदार निषेध केलाय। मोदी सरकारच्या कार्यकाळातील अपयशाचे फुगे उडवून मवियाच्या कार्यकर्त्यांनी केंद्र सरकारवर हल्लाबोल केलाय। सत्तेत येण्यापूर्वी पंतप्रधान मोदींनी अच्छे दिनचा नारा दिला होता। प्रत्येकाला 15 लाख रुपये, 2 कोटी तरुणांना नोकऱ्या, शेतकरी कर्जमाफी अशा घोषणांचा पाऊस पाडला होता। मात्र 12 वर्षात देश रसातळाला गेलाय। पेट्रोल डिझेलचे दर गगनाला भिडले आहेत। महागाई वाढण्यासोबत बेरोजगारीचं प्रमाणही वाढलंय। डॉलरच्या तुलनेत रुपया पूर्णतः गडगडलाय। मोदी विश्वगुरू असतानाही जगात रुपयाला किंमत राहिली नाही अशा शब्दात मवियाच्या पदाधिकाऱ्यांनी मोदी सरकारवर आसूड ओढलेत। पंतप्रधान मोदींच्या फसलेल्या धोरणांचे फुगे आकाशात उडवत मवियानं आपला आक्रोश नोंदवलाय। बदलापुरातल्या जुन्या नगरपालिकेजवळ हे फुगे उडवून मवियाच्या पदाधिकाऱ्यांनी तसंच कार्यकर्त्यांनी सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजीही केली। या प्रतिकात्मक आंदोलनावेळी राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे प्रदेश सरचिटणीस अविनाश देशमुख, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे शहर प्रमुख किशोर पाटील, काँग्रेसचे नेते प्रदीप रोकडे, राष्ट्रवादी वांगणी शहराध्यक्ष भूषण देशमुख, सईद गाजी तसंच इतर मान्यवर उपस्थित होते। मोदी सरकार गेल्या 12 वर्षापासून केंद्रामध्ये सत्तेत आहे। 12 वर्षाचं त्यांचा 12 वर्षामध्ये त्यांनी या देशाचे 12 वाजवलेले आहेत। 12 वर्षामध्ये मोदी सरकारने कितीतरी घोषणा केलेल्या आहेत। त्यातील सगळ्यात वास्तववादी घोषणा होती 15 लाख रुपये अच्छे दिन, ह्या गोष्टी होत्या। नंतर महिलावरील अत्याचार, शेतकरी आत्महत्या, नंतर मेक इन इंडिया, मेड इन इंडिया, स्मार्ट सिटी, हे या 150 कोटीच्या जनतेला, 135-40 कोटीच्या जनतेला कुठं दिसत नाहीत। उलट मोदी सरकार, मोदी स्वतः देशाचे पंतप्रधान दुसऱ्या देशामध्ये जातात, मेकअप करतात आणि मेलोडीचे चॉकलेट वाटतात। हे होत असताना या देशामध्ये शेतकरी आत्महत्या करतात। चायना या देशाची जमीन संपादन करतो। एकही देश, शेजारचा देश मोदीच्या बाजूने येत नाही आहे। असं परराष्ट्र नीती, आर्थिक धोरण या मोदी सरकारचं फसलेलं आहे। तरी मोदी सरकारचे भक्त आणि मोदी सरकारचे मंत्री स्वतःचं पाठ थोपटून घेतात की आम्ही या 12 वर्षामध्ये देशाची सेवा केलेली आहे। तर देशाची सेवा केली नाही तर जवळपास 20 कोटी विद्यार्थ्यांची नीट परीक्षेचा पेपर फुटून या देशाचे शिक्षण मंत्री राजीनामा देत नाहीत। मोदी सरकार त्याला पाठीशी घालतं। अशा प्रकारचे ज्या काही गोष्टी असतील त्यांनी हवेत या 125 कोटी 135 कोटी लोकांना दिलेले आहेत। जेवढे 12 वर्षात त्यांचे आश्वासनं होते किंवा आहेत ते आम्ही आज हवेतले आश्वासनं हवेत सोडलेले आहेत आणि मोदी सरकारचा निषेध केलेला आहे। आता ते अंधभक्त म्हणतात या 12 वर्षातच सगळ्या गोष्टी आल्या। याच्या आधी शिक्षण संस्था चांगल्या होत्या, आरोग्य व्यवस्था चांगल्या होत्या, अर्थ खातं देखील मनमोहन सिंगांच्या काळात व्यवस्थित होतं। तिथे अर्थव्यवस्था ढासळली आहे, शेतकरी आत्महत्या करतोय, महिलांवर अत्याचार वाढत आहेत। इथे फक्त हुकुमशाही चालू आहे। ज्या निवडणुका घेत आहेत त्या पण त्यांच्या ईव्हीएमच्या मार्गाने कशा निवडणुका जिंकता येतील, साम दाम दंड भेद निवडणुका जिंकायच्या आणि पुन्हा हुकुमशाही करायची। तर आश्वासनं देते, तुम मुझे 100 दिन दो, मैं काला धन लेके आऊंगा, सबके अकाउंट में 15-15 हजार रुपये टाकणार, असं 15-15 लाख रुपये टाकणार असं त्यांनी घोषित केलेलं। परंतु त्या अशा घोषणाचा बोजवारा उडालेला आहे, काहीच करू शकले नाही। फक्त आश्वासनं आणि धर्माचं राजकारण, इथे पांढरे पट्टे मारायला लागलेत। इथे धर्माच्या नावाखाली सगळं राजकारण चालू आहे। इथे कुठल्याही माणसाला माणूस म्हणून जगता येत नाही। कुठला तरी धर्माचा प्रतिनिधी असेल आणि तो त्या भाजपशी जर का संबंधित असेल तर त्यालाच जगणं इथे शक्य आहे। बाकीच्यांचं जगणं मुश्किल करून ठेवलेलं आहे या भाजप सरकारने। त्यामुळे या भाजप सरकारचा धिक्कार करतो। आज जवळजवळ देशावरती 14 लाख कोटी रुपयाचा कर्ज झालेला आहे। त्यामुळे देश फार मोठ्या घाईमध्ये गेलेला आहे। शेतकरी आता देखील आत्महत्या करत आहेत। जाहीरनाम्यामध्ये म्हटलं होतं की शेतकऱ्यांचं आम्ही कर्ज 7-12 शून्य करू म्हणून, परंतु शेतकऱ्यांचं कर्ज देखील वाढत गेलेलं आहे। आजपर्यंत 1 रुपया देखील या सरकारने शेतकऱ्यांचा कर्ज माफ केलेलं नाही। त्यामुळे शेतकरी आज देखील आत्महत्या करत आहेत। ही फार मोठी शोकांतिका आहे। या देशामध्ये त्यांनी जे आश्वासनं दिलेली आहेत ती सगळी होल गेलेली आहेत, ती सगळी हवेत विरून गेलेली आहेत। त्यामुळे आज महाविकास आघाडीच्या माध्यमातून त्यांची सर्व आश्वासने आम्ही हवेमध्ये ओढून त्याचा या ठिकाणी निषेध करीत आहोत।